हॅलो एव्हरीवन, मी तुमचा सगळ्यांचा लाडका आर्यन दादा. आर फॉर आर्यन, नॉट ए फॉर आर्यन. ओके, तर आपण टॉपिकच्या लास्ट मध्ये पोहोचलोय. एकच आपला पॉइंट राहिलाय फक्त, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. एवढा पॉइंट झाला. त्याचे परत रिमार्क्स बघितले, ते लक्षात ठेवले, त्याच्यावरचे एक्झाम्पल जर तुम्ही सॉल्व्ह केले तर आपला 4.3 पण पूर्णपणे क्लिअर होईल. तो एकदा क्लिअर झाला तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन एकदम क्लिअर होऊन जाईल. अतिशय सोपा टॉपिक आहे. ठीक आहे, आता आपण पॉइंटवर येऊयात. काय दिले? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. जसं आपलं होमोजिनियस इक्वेशन होतं की इन डिग्री एक्स अँड वाय, म्हणजे त्याची डिग्री 2 होती. ते होमोजिनियस इक्वेशन जसं होतं त्याचे रिमार्क्स होते, त्याच्या काही कंडिशन्स होत्या, पॅरलल परपेंडिक्युलरच्या कंडिशन. तशाच हे एक इक्वेशन आहे, त्याचं पण काही रिमार्क्स मी इथे लिहिलेत, अजून काही रिमार्क्स आहेत ते पण घेणार आहे. आता जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. आता ते इक्वेशन दिलंय काय? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. इथं राहिलंय माझं, एक मिनिट, इथं लिहिलंय, हा इथं लिहिलंय प्लस by स्क्वेअर प्लस 2gx. होमोजिनियस इक्वेशन सारखेच सेम तिथपर्यंत, प्लस by स्क्वेअर प्लस 2gx. इथं बघा, प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल्स टू 0. आता त्यात ऍड काय झालंय? 2gx प्लस 2fy प्लस c, हे 3 टर्म आहेत ना, हे ऍड झालेत. इथपर्यंत होमोजिनियस इक्वेशन होतं बरोबर. आपलं जे होमोजिनियस, त्या 2 पेअर ऑफ लाईन्स होत्या ज्या होमोजिनियस म्हणजे काय ओरिजिन मधून पास होत होत्या, त्याचं इक्वेशन होतं. ठीक आहे, ते इक्वेशन प्लस ह्या 3 टर्म अजून ऍड झालेत, त्यामुळे हे इक्वेशन खूप मोठं झाले. आता त्याचं थेरम मध्ये काय दिले? थेरम मध्ये काय दिले? आपलं कंबाईंड इक्वेशनचं थेरम काय होतं? u v इक्वल्स टू 0. सगळ्यात पहिलं थेरम होतं. त्याच्यात काय केलं? आता इथे कन्सिडर करताना u इक्वल्स टू कन्सिडर केलाय, इथं v कन्सिडर केलाय. आता जस्ट कंबाईंड इक्वेशनचं थेरम वापरलं, u v इक्वल्स टू 0. ते वापरल्यानंतर हे दोन इक्वेशनचा आपण प्रोडक्ट केला. प्रोडक्ट केल्यानंतर कन्सिडर काय केलं? a1 a2 ला a कन्सिडर केला, b1 b2 ला b कन्सिडर केला, a1 b2 प्लस a2 b1 ला ट्वाइस h कन्सिडर केलं. हे सगळे कन्सिडर करून, सगळं कन्सिडर करून झाल्यावर ऍट दी एंड तुम्हाला इक्वेशन काय मिळालं? हे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल्स टू 0. एवढे इक्वेशन कधी भेटलं? आपण ह्या सगळ्या टर्म आधी हे दोन कंबाईंड इक्वेशनच्या थेरमनुसार दोन्ही एकत्र केले, इक्वेशन कन्सिडर केले, दोन कंबाईन केले. कंबाईन केल्यानंतर ह्या टर्मला आपण कन्सिडर केलं, त्याच्यानंतर हे तुम्हाला इक्वेशन मिळून गेलं. काही नाही, जास्त इक्वेशनचा जास्त विचार करायचा नाही. इक्वेशन फक्त लक्षात ठेवायचं, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन जसं होमोजिनियस इक्वेशन होतं सेम तसंच आहे, फक्त या 2-3 टर्म ऍड झाले. आता त्याचं काही रिमार्क्स आहेत. ठीक आहे, त्याचे पण काही रिमार्क्स आहेत की पॅरलल लाईन्स कधी असतात, ॲक्यूट अँगल, कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर, पॅरलल कधी असतात, इंटरसेक्शनचे पॉईंट्स काय असतात. तर सेम तसंच, काही पॉईंट नाहीये जास्त, काय असं हे नाही, ह्याचं काय थेरमवरती जास्त एक्झाम्पल नाही विचारत. ठीक आहे, थेरम पण जास्त विचारत नाहीत, कारण थेरम नाहीयेच काय, जस्ट यू व्ही कन्सिडर केले. आता तुम्हाला करायचंय काय? जस्ट इक्वेशन लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात ठेवलं इक्वेशन, त्याच्यानंतर त्याचे रिमार्क्स आहेत ना, ज्या कंडिशन्स आहेत ना, त्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे इंटरसेक्शनवाले लिहिले ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. परत हा टॅन थीटाचा आपण थेरम बघितला, तिथं सोडवलं एक्झाम्पल. आता सेम जस्ट इक्वेशन एक नवीन इंट्रोड्यूस झाले, त्याच्या कंडिशन्स तुम्ही लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरती एक्झाम्पल सोडवायचे, बस, बाकी काही नाही, एवढंच करायचं. आता एक एक आपण कंडिशन बघत, रिमार्क्स बघत. दीज लाईन्स आर पॅरलल टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. ह्या दोन लाईन कशा असतात? ओरिजिन मधून पास होतात. ओके, ही एक लाईन, ही एक लाईन, ह्या दोन लाईन्सचं कंबाईंड इक्वेशन काय असतं? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. ह्या दोन लाईन्सला, ह्या इक्वेशननी रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन आहेत त्या लाईन्सला, ह्या लाईन्स आपल्या पॅरलल असतात. एवढं दिलंय, जस्ट आपलं माहित असावं म्हणून. त्याच्यानंतर ही झाली. आता दुसरं काय? ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला दिलाय. ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला काय दिलाय? टॅन थिटा इक्वल्स टू ट्वाइस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. एवढा फॉर्म्युला दिलाय, तो तुम्ही लक्षात ठेवायचा जेव्हा तुम्हाला अँगल्स विचारतील बिटवीन टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. मग अँगल फाइंड आउट करायचं. सेम आपण अँगलवरचे एक्झाम्पल सोडवलं. हो, सोडवलं. जर तुम्ही व्हिडिओ डायरेक्ट आला असेल, दुसरं तिसरं असं स्क्रोल करत आला असेल, ह्या व्हिडिओवर डायरेक्ट आला असेल, तर पूर्ण प्लेलिस्ट बनवली, ती प्लेलिस्ट जाऊन चेक करा. सगळे पॉईंट क्लिअर केलेत, एकही पॉईंट सोडला नाही. ठीक आहे, इथपर्यंत आलो ॲक्यूट अँगल. त्याच्यानंतर कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन, ही पण झाली आहे का?
झाली मी ह्याच्या आधी सांगितल्याच्या लास्ट व्हिडिओत कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन ए प्लस बी इक्वल्स टू 0. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादं इक्वेशन किंवा एक्झाम्पल देतात तेव्हा आपण कम्पेअर करायचं आणि ए आणि इथं बी, इथं बघा ए आणि बीच्या व्हॅल्यू आपण कम्पेअर करायच्या. त्यांची जर ॲडिशन 0 आली तर त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर लाईन्स आर पॅरलल टू इच अदर कधी असणार, त्या दोन लाईन पॅरलल कधी असणार, जेव्हा h² मायनस ए बी इक्वल्स टू 0. आपण परत तसंच जेव्हा चेक करायला विचारतील, चेक वेदर द लाईन्स आर पॅरलल ऑर नॉट, जेव्हा चेक करायला विचारतील तेव्हा एक एक्झाम्पल दिलं असेल आणि आपलं स्टँडर्ड इक्वेशन कम्पेअर करायचं, ए बी आणि ट्वाईस एचच्या व्हॅल्यू काढायच्या, एचच्या व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यात पुट करायच्या, h² मायनस ए बी इक्वल्स टू 0. जर ते इक्वल आले तर तुम्ही म्हणू शकताय बाय द कंडिशन दीज लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. ओके, इथपर्यंतचं 4 कंडिशन समजल्या. पहिली कंडिशन मेन कुठली, ॲक्यूट अँगलची, ए प्लस बी पॅरललवाली, ती ऑलरेडी शिकल्या, 2 शिकल्यात ऑलरेडी, आपण एक्झाम्पल पण सॉल्व्ह केले. ठीक आहे, ही एक कंडिशन नवीन समजली, h² मायनस ए बी इक्वल्स टू 0. तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. आधीचं जे होमोजिनियस इक्वेशन त्याच्या कंडिशन्स वेगळ्या आहेत, त्या वेगळ्या लक्षात ठेवायच्यात, आणि हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आहे त्याच्या कंडिशन्स आहेत त्या वेगळ्या लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे, आता हे समजलं. आता 5वा जो पॉईंट दिसतोय तो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, एकदम स्टार करून ठेवा त्याला. कारण कोऑर्डिनेट्स ऑफ इंटरसेक्शन इफ h² मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0 असेल, जर आता एखादं इक्वेशन दिलं असेल त्याच्यातलं आपण कम्पेअर करून h² मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 आलं तर आपल्याला विचारतात पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स, पॉईंट किंवा कोऑर्डिनेट्स ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे कुठले असे कोऑर्डिनेट्स असतील जिथं त्या लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करतील. 5, 7, 2, 5 म्हणजे एक्स ॲक्सिसचा 2 आणि वाय ॲक्सिसचा 5, 2, 5 असे कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड आउट करायला विचारतात. हे सगळ्यात इम्पॉर्टंट, ह्याच्यावरती जास्त एक्झाम्पल्स येतात. त्याचा फॉर्म्युला काय, HF मायनस बी जी अपॉन ए बी मायनस h², HF मायनस बी जी अपॉन ए बी मायनस h². ठीक आहे, आणि दुसरा कोऑर्डिनेट हा एक्स कोऑर्डिनेट असतोय आणि हा वाय असतोय. आता दुसरा GH मायनस AF अपॉन ए बी मायनस h². ते कसं करायचं मी सांगतो. आता एखादं एक्झाम्पल दिलं असेल त्याच्यावरून कम्पेअर करून व्हॅल्यू का फाइंड आउट करू शकताय, एच्या, ट्वाईस एचच्या, बीच्या, 2Gच्या, एफच्या आणि सीच्या. हे एक्झाम्पल्स घेणार आहेत तेव्हा मी सांगणार आहे. बट एकदा व्हॅल्यू तुम्ही एच, जी, ए, बीच्या व्हॅल्यू एकदा फाइंड आउट केल्या तर जस्ट पुट करायचं एच इंटू एफ, जस्ट त्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायच्या. एकदा पुट केल्यानंतर तुम्हाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळणार की जिथं त्या दोन लाईन इंटरसेक्ट करतात. ठीक आहे, एवढ्या 4 कंडिशन समजल्या. 1, 2, 5 होतं, हे वरचं एवढं नाही जास्त, बट हे 2 ऑलरेडी शिकलाय, ही एक आत्ता शिकला, आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट, हे सगळ्यात नवीन आहे आणि हे थोडं लक्षात ठेवायला अवघड जातं. काय HF मायनस बी जी अपॉन ए बी मायनस h² तर सेम आहे, ए बी मायनस h² सेम आहे, HF मायनस बी जी आणि GH मायनस AF. आता अजून राहिलेल्या कंडिशन बघूयात आता आपण, ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट. ओके, आता जे 2 कंडिशन राहिल्यात त्या अतिशय इम्पॉर्टंट कंडिशन आहेत. ह्या पहिल्या ज्या कंडिशनवर तर अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत, कारण जे 4 मार्काचे 3 मार्काचे जे लास्टला एक्झाम्पल्स येतात ना, अटेम्प्ट करायचे असतात तुम्हाला, एनी 4 एनी 3 अशा अटेम्प्ट करायचे असतात, त्यात हे एक्झाम्पल तुम्हाला बघायला भेटतं की द नेसेसरी कंडिशन ऑफ जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. त्याची कंडिशन काय आहे जनरल, हा डिटर्मिनंट दिसतोय ना ABC, डायगोनल लिहून घ्यायचा. आधी लिहायचा कसा ते बघा, ABC, त्याच्यानंतर हा H इथे लिहायचा, एक वरती H लिहायचा, नंतर G लिहायचा, नंतर इथं G लिहायचा, नंतर F लिहायचा, F लिहायचा. असं डिटर्मिनंट तुम्ही इझी पद्धतीने लिहू शकता. तो डिटर्मिनंट लिहिल्यानंतर तो डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. याच्यावरती एक्झाम्पल्स आहेत, प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल्स आहेत, परत PQ फाइंड आउट करा, AB फाइंड आउट करा, असे लय खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, त्यामुळं ही कंडिशन लक्षात ठेवायची. हा डिटर्मिनंट इक्वल्स टू 0, डिटर्मिनंट लिहायचा कसा, डायगोनली ABC लिहून घ्यायचं, परत HH, GG, FF एवढं लिहून घेतलं. ओके, डिटर्मिनंट लिहिला, तो सॉल्व्ह करायचा. एखादं एक्झाम्पल येतं की तुम्हाला की चेक वेदर करा
चेक वेदर द इक्वेशन्स आर रिप्रेझेंटिंग द जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. त्या लाईन्स रिप्रेझेंट करतात की नाही ते चेक करायचं असेल तर तुम्ही काय करणार, हा डिटर्मिनंट इक्वल्स टू 0, कारण ही नेसेसरी कंडिशन आहे, मॅन्डेटरी नेसेसरी, त्यामुळं ही कंडिशन तुम्ही आधी चेक करायची. जर इक्वल्स टू 0 आलं तर ओके, आणि h² - ab इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ह्या जर दोन्ही कंडिशन आल्या तर तुमचं ते रिप्रेझेंट करणार आहे. ह्याच्यावरती एक मिनटं, ह्याच्यावरती खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, खूप सारे एक्झाम्पल्स. म्हणजे सांगू का तुम्हाला, 4.3 मधले 7, 8, 9, 10 हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ना. त्यात पी फाइंड आउट करा, क्यू फाइंड आउट करा, परत पॅरलल लाईन्स, पॅरललोग्राम, अपोजिट साइड्स, ते सगळे आहेत. जेव्हा एक्झाम्पल मी घेणार आहे तेव्हा सांगतो, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मार्क करून घ्या, इथं मी स्टार केलाय, खूप इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर खाली काय दिले, दुसरी कंडिशन चेक करा. द जॉईंट इक्वेशन ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. आता ह्याच्यावरती पण एक्झाम्पल्स आहेत, जेव्हा एक्झाम्पल येईल तेव्हा मी सांगणारच आहे. पण दिलंय काय, द जॉईंट इक्वेशन ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. आता हे जे होमोजिनियस इक्वेशन ते कसं असतं, ओरिजिन मधून पास होतात, ह्यांचं ह्या दोन्ही लाईन्सचं होमोजिनियस इक्वेशन हे. ओके, इथपर्यंत समजलं. आता त्यांचा अँगल बायसेक्टर आहे ना, आता हा अँगल असतोय, ओके, ह्या अँगल बायसेक्टरचं इक्वेशन, हे दोन लाईन्स आहेत, जास्त झालं, एक मिनटं, हे दोन लाईन्स आहेत. आता ह्या दोन लाईन्स मधला जो अँगल बायसेक्टरची ही लाईन, अँगल बायसेक्टरचं इक्वेशन काय येणार आहे, इज hx² - a - b xy - hy² इक्वल्स टू 0. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्या दोन लाईन्स रिप्रेझेंट करत असतात, ठीक आहे, होमोजिनियस लाईन्स आहेत. त्या लाईन्स मधल्या जर आपण त्या दोन लाईनमध्ये होणारा अँगल असेल, काय असेल, 45 असेल, 30 असेल, त्या अँगलचं जर अँगल बायसेक्टर फाइंड आउट केलं. आता बायसेक्ट म्हणजे इक्वली डिवाइड करतो ना. आता हा पण 90ला हा 45 डिवाइड करतोय, बायसेक्ट इक्वली. आता त्याचं जॉईंट इक्वेशन काय येणार, म्हणजे त्याचं इक्वेशन hx² - a - b xy - hy². हे लक्षात ठेवायचं. हिअर कोइफिशियंट ऑफ x² अँड y², म्हणजेच हा x² चा कोइफिशियंट, y² चा कोइफिशियंट, यांची ऍडिशन केली तर 0 होतं. इथं पण कोइफिशियंट ऑफ y², त्यांची ऍडिशन केली 0, हेन्स दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता जेव्हा एक्झाम्पल येईल तेव्हा मी सांगणारच आहे आपण कुठला रिमार्क कुठे कुठे यूज करतोय. एक्झाम्पल घेताना अजून तुमचे रिमार्क्स सगळ्यात जास्त क्लिअर होतील. ठीक आहे, आता हे इम्पॉर्टंट समजलं. ह्याचं एक्सपान्शन काय माहिती आहे का, जर तुम्ही काय म्हणला की हा बुकमध्ये काय दिलंय, बुकमध्ये ह्याचं एक्सपांड करून लिहिलंय, हा मॅट्रिक्स सॉल्व्ह केलाय, 3x3चा मॅट्रिक्स सॉल्व्ह, डिटर्मिनंट सॉल्व्ह केला, मॅट्रिक्स नाही, डिटर्मिनंट सॉल्व्ह केला. सॉल्व्ह केल्यानंतर एक इक्वेशन भेटते. आता खूप सारे इक्वेशन्स आहेत ह्या टॉपिकमध्ये, त्यात अजून हे इक्वेशन ऍड करून ते लक्षात ठेवण्यापेक्षा डिटर्मिनंट लक्षात ठेवा, इक्वेशन अजिबात लक्षात ठेवू नका. इक्वेशन काय दिलंय ते एक मिनिट मी सांगतो. ते इक्वेशन कसं केलंय, तो डिटर्मिनंट सॉल्व्ह केलाय, एक मिनिट सांगतो मी. तो सॉल्व्ह केल्यामुळे काय होतंय की खूप कन्फ्युजन होतंय. ABC - h, अरे कुठं गेलो, तो डिटर्मिनंट आहे ना, सॉल्व्ह केल्यावर ना खूप कन्फ्युजन होतंय. अरे मला टॉपिक सापडत नाही, एक मिनिट. 5वा आणि 4था टॉपिक आहे, हे असं होतंय बघा. हा, तिथं त्यांनी सॉल्व्ह करून काय दिलंय की एक हा डिटर्मिनंट त्यांनी सॉल्व्ह काय केलाय, ABC + 2f 2fgh - af² - bg² - ch² इक्वल्स टू 0. एकतर तुम्ही डिटर्मिनंट दाखवला इक्वल्स टू 0 तरी चालते, किंवा तो डिटर्मिनंट जस्ट आपण सॉल्व्ह करून हे इक्वेशन आले, हे इक्वेशन इक्वल्स टू 0 दाखवलं तरी चालते. मी काय म्हणेन, ते इक्वेशन अजिबात लक्षात ठेवू नका, जस्ट तुम्ही हा डिटर्मिनंट लक्षात ठेवा. कारण कसं लिहायचं, ABC लिहायचं डायगोनली, HH GG आणि FF एवढं लिहायचं, व्हॅल्यू पुट करायचा, डिटर्मिनंट तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळून जाते. कारण हे आधुनिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं, लक्षात ठेवायचं, रिमार्क्स लक्षात ठेवायचे, होमोजिनियसचे पण रिमार्क्स लक्षात ठेवायचे, सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा जास्त कन्फ्युजन नको. हे तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालतंय, हा फक्त डिटर्मिनंट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल्सकडे जाऊयात.